रामकृष्ण हरी माऊली. आजचा आपला टॉपिक आहे यत्वाभास. खूप महत्वाचा टॉपिक आहे. अनुमान प्रमाण फक्त ह्या गोष्टीसाठी शिकत होतो की हेत्वाभास परीक्षेत येणार आहे म्हणून. सर इतकं महत्वाचं आहे का हेत्वाभास? हो. परीक्षेमध्ये कुठली गोष्ट येईल नाही येईल काही सांगता येत नाही, पण हेत्वाभास 10 मार्कासाठी येणार येणार आणि येणारच एवढी गॅरंटी आहे आपली. कारण पेपर 2 मध्ये दुसरा कुठला प्रश्नच नाही, दुसऱ्या कुठल्या प्रश्नाची तेवढी लायकीच नाही की 10 मार्क घेऊ शकल. बघ, खूप महत्वाचं आहे. व्यवस्थित शिकायचं, कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. पण हेतुआभास शिकण्यासाठी जी बेसिक टर्मिनॉलॉजी तुला मी शिकवलंय, इतका सगळे लेक्चर्स घेतलेत मी तुझे फक्त आणि फक्त हेतुआभासासाठी घेतलेत. कारण हेतुआभासाच्या कन्सेप्ट खूप डोक्याच्या बाहेर येतात. बघ, मी ज्या वेळेस स्वतः प्रॅक्टिकली जेव्हा हेतुआभास शिकत होतो, खूप डोसकं खराब झालं होतं. पण मी तुला तसं डोसकं खराब करू देणार नाही. एका व्यवस्थित पॅटर्न मध्ये खूपच चांगल्या पद्धतीनं तुला मी हेतुआभास शिकवतो. फक्त व्यवस्थित ऐकून घे. बघ, अनुमान प्रमाण चालू आहे. लास्टचा टॉपिक चालू आहे आपला हेतुआभास आणि परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे हेतुआभास. बर सर, माझा आजचा टॉपिक काय? हेतुआभास. खूप चांगल्या पद्धतीने शिकू, समजून घेऊ की हेतुआभास म्हणजे काय. इतकी कॉम्प्लेक्स गोष्ट सोप्या भाषेमध्ये तुला सांगतो. बर सर, माझा आजचा टॉपिक काय? आजचा टॉपिक आहे हेतुआभास. हेतुआभास खूप महत्वाचा टॉपिक आहे बघा. बघ, हेतुआभास म्हणजे काय? बघ सर, तुम्ही काय म्हणलं होतं गेल्या लेक्चर मध्ये? सर, तुम्ही गेल्या लेक्चर मध्ये काय म्हणलं होतं? सदहेतूचा अपोजिट काय सर? हेतुआभास. एकाच भावकीतले दोन कार्यकर्ते आहेत. एका हेतूचा एक कार्यकर्ता कुठला आहे? सदहेतू, आणि दुसरा काय सर? असदहेतू. म्हणजे एकाच भावकीत दोघं सख्खे भाऊ आहेत, पण एक पूर्ण दुसऱ्याच्या अपोजिट आहे. ही समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बर सर, हेतुआभास शिकायचे मला. सर बेसिक एक्झाम्पल द्या ना. देतो, समज. फक्त फील कर, डोळे झाप आणि फील कर. तू कुठे गेलास? राजस्थान मध्ये फिरायला गेलास, वाळवंटामध्ये फिरायला गेलास. बर सर, मी ऍझ्युम केलं की मी कुठे गेलो सर? वाळवंटामध्ये. सर राजस्थान मध्ये फिरायला गेलो. बर सर, फिरायला गेल्या काय झालं? फिरायला गेलो सर, माझा रस्ताच चुकला. भरपूर ऊन लागत होतं, वरून ऊन लागत होतं सर. बाटलीत एवढंच पाणी आणलं होतं, बाटलीतलं पाणी देखील संपलं. बर सर, राजस्थान मध्ये फिरायला गेलो, फिरता रस्ता चुकला, बाटलीतलं पाणी संपलं, खूप तहान लागली होती. बर सर, तहान लागल्या काय झालं? थोडा अजून चालत गेलो सर, काहीच मार्ग दिसत नव्हता. शेवटी मला शेवटी काय झालं? कुठंतरी पाणी असल्यासारखं दिसलं. बघ, एक गोष्ट लक्षात घे, हेतुआभास म्हणजे काय असतं? इल्युजन असतं. सर मी तीच फील करत आहे. मला सर पाण्यासारखी कुठली तर गोष्ट त्या भर उन्हामध्ये वाळवंटामध्ये मला दिसली. पण मी सर जेव्हा तुरु पाण्याच्या अपेक्षेनं जवळ गेलो, त्यावेळेस मला तिथं पाणी दिसलंच नाही. म्हणजे काय सर होतंय? लक्षात घे, ह्या गोष्टी वाळवंटामध्ये होत असतात. बघ सर, मी फील करत आहे. काय फील करत आहे? वाळवंटामध्ये गेलेलं, विसरलेलं, मला खूप तहान लागलेली, पाण्यासारखा पुढे कार्यक्रम दिसलेला. पण तिथं जवळ गेलो सर, तिथं होतं दलदल. मी गेलो सर फसून. म्हणजे मला काय सर झाला? आता डोळे उघड. तुला काय झाला? फील झाला. इल्युजन क्रिएट केलं. तुला फेक नॉलेज भेटलं, जी की नॉलेज तुला खूप महत्वाचं नव्हतं. म्हणजे हेतुआभास म्हणजे काय? सिंपल भाषेमध्ये इल्युजन तयार करणं. सर त्या एक्झाम्पल मध्ये मला काय इल्युजन क्रिएट झालं होतं? मला पाण्यासारखी गोष्ट दिसली होती, पण मी तिथं ज्यावेळेस जवळ गेल्या मला तिथं सर पाणी नाही सर, मला दलदल, एका दलदल मध्ये फसून गेलो. सांगायची गोष्ट एकच आहे, इल्युजन करणारी प्रत्येक गोष्ट हेतुआभास असते. मला ज्ञान काय झालं होतं लांबून, की बाबा तिथं पाणी आहे, मला तहान लागली होती, मी गेलो सर प्यायला. पण तिथं काय होतं? दलदल होतं. त्या दलदलीमध्ये गेलो सर मी फसून. अशा गोष्टी होत असतात. सांगण्याचा तात्पर्य एकच आहे बघा, हेतुआभास म्हणजे प्रत्येक गोष्ट अशी, जी गोष्ट इल्युजन क्रिएट करणारी आहे. म्हणजे इल्युजन करणारी प्रत्येक गोष्ट क्रिएट करणारी गोष्ट काय सर? हेतुआभास. बर सर, मला बेसिक अर्थ काय समजला हेतुआभासाचा? की जी गोष्ट इल्युजन क्रिएट करत असते. इल्युजन म्हणजे काय? फेक नॉलेज क्रिएट करणारी गोष्ट, त्याला काय म्हणायचं? हेतुआभास. सर त्या वाळवंटामध्येच आहे, अजून बाहेर ये.
फक्त त्या वाळवंटाच्या एक्झाम्पल मधून तुला काय समजणं महत्वाचं होतं की बाबा की मला कसं फेक नॉलेज झालं. बघ असंच होतंय, मला खूप तहान लागली होती, पाण्यासारखी गोष्ट दिसली, जवळ गेलो तर मला पाणी दिसलंच नाही, मला दलदल दिसली, मी तिथे गेलो फसून. मग माझं जी टॉपिक आहे सर, माझा जी टॉपिक आहे ती टॉपिक मला हीच सांगायलाय की मी कसं इल्युजन क्रिएट करतो. जर तिथं सद हेतू असता आणि मी तिथं जर स्वतः गेलो असतो, म्हणजे मला जर पाण्यासारखी गोष्ट दिसली असती आणि मी जवळ गेल्यानंतर देखील मला पाणी दिसलं असतं, तेव्हा मी त्याला सद हेतू म्हणतो. पण असद हेतू मला काय करणार आहे सर, इल्युजन क्रिएट करणार आहे. तीच एक्झाम्पल घे, कुठलं, पर्वत, धूम, अग्नी. सिंपल आहे. तू पर्वत रांगेच्या खाली आहेस, पर्वतावर बघितलास, बघितल्या बघितल्या तुला जर पांढरी गोष्ट दिसली हवेत उडणारी, तर तू त्याला जर समज धूर असं म्हणलास, तर तुला माहितीये की धुरात रांगणे आहे. पण जी धूर पांढरी चकाकणारी प्रत्येक गोष्ट जी असते बघा, ती गोष्ट धूर नसते. ही लक्षात घेणं महत्वाचं आहे. तू जर शेतकऱ्याचा पोरगा असशील तर तू एक सिंपल गोष्ट बघितला असशील, हिवाळ्यामध्ये तुरीवर धुई पडते आणि धुई बी एक्झॅक्ट धुरासारखीच असते. आणि पर्वतरांगेमध्ये जी खूप दाट झाडी असते त्याच्यामधून देखील पांढरट 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 निघत असते, धुर 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 धुरासारखं निघत असते. बघ थंडीमध्ये तुझ्या बॉडीचं टेम्परेचर लो होते बाहेरच्या टेम्परेचर पेक्षा, आणि तू सिंपल देखील बोलत असताना तुझ्या तोंडातून वाफ निघाली तर ती धुरासारखी वाटते. मग तू त्या गोष्टीला धूर म्हणशील का? अजिबात नाही. मग तू जर त्या लांबूड पर्वतावर येणारी प्रत्येक पांढऱ्या गोष्टीला जर धूर म्हणत बसलास आणि जर म्हणलास लोकावाला की इथं जाळ लागलाय जाळ लागलाय, तर लोक तुला हाणतील की वागा. म्हणून सांगण्याचं तात्पर्य काय की धुरासारखी पण इल्युजन करणारी कुठली बी गोष्टला काय म्हणायचं, हे तो आभास सर मला लईच भारी समजलं एक्झाम्पलद्वारे की मला माझ्या टार्गेट पासून जी गोष्ट लांब नेणारी आहे त्याला काय म्हणायचं, हेतुआभास. बर सर, पूर्ण जगाचे एक्झाम्पल मला तुम्ही सांगितलं, पण माझ्या पुस्तकात कशा नोट्स दिलेले आहेत बघ. एक तुला गोष्ट होती फील होणं, आता तुला हेतुआभास म्हणजे काय ती गोष्ट फील झाली, पण पुस्तकात कसं लिहायचे सर, मी पेपरमध्ये मला फिक्स येणारा क्वेश्चन आहे तर मी त्या नोट्स कशा लिहू. बघ ह्या लेक्चर मध्ये आपण फक्त हेतुआभासाचं बेसिक इंट्रोडक्शन घेऊ की हेतुआभास म्हणजे काय, आणि जी नोट्स तुला मी सांगतो, आणि दुसऱ्या लेक्चर मध्ये जी हेतुआभासाची प्रकार पडलेले आहेत त्यांचा पुरेपूर पद्धतशीर कार्यक्रम करू, आणि जी की त्याला व्यवस्थित मी तुला ती सांगतो. खूप सोपा आहे, कॉम्प्लेक्स टॉपिक नाही. बर सर, मला सर हेतुआभासाचं एक सिंपल डेफिनेशन सांगतो ऐक. सद हेतूत, सिंपल आहे बघा, लक्षात ठेव. सद हेतूत जेव्हा सद्गुणांचा, बघ सदहेतूत काय असते सर, सद्गुण. सर सद्गुण कुठले सर, 5 गेल्या लेक्चर मध्ये बघितलेला आहे. सर कुठले कुठले सर, पक्षसत्वम, सपक्षसत्वम, पक्षसत्वम, सपक्षसत्वम, असत प्रतिपक्ष, अबाधित विषयत्वम. आणि सर असे मी काय सर गुण बघितले होते, सदहेतूचे मी गुण बघितले होते. त्याच गुणापैकी कुठल्या तर गुणाचा जर अबाधित एक विषयत्वम एक गुण होता, त्याच्यापैकी जर कुठल्या गुणाचा जर अभाव असेल तर त्यावेळेस काय होतं, इल्युजन क्रिएट होत असतं. म्हणजे सदहेतूत जेव्हा सद्गुणांचा किंवा सर त्याच्यामध्ये असणारे सर लक्षण म्हण सर, लक्षणांचा अभाव होतो. सर अभाव म्हणजे काय होतं सर, गोष्ट नसते, अभाव होतो म्हणजे काय होतो सर, जेव्हा सदहेतूत जेव्हा सद्गुणांचा म्हण किंवा लक्षणांचा म्हण अभाव होतो. सर अभाव झाला म्हणजे काय झालं सर, की कुठल्या तर गुण जे आहे सर, ती गुण अब्सेंट राहिला. अब्सेंट म्हणजे अनुपस्थित राहिला. त्यावेळेस काय होतो सर, हेतूमध्ये आभास निर्माण होतो. त्यावेळेस काय होतं सर, किंवा हेतूचा अभाव होतो, किंवा सर एक लक्षात घे, सदहेतूत जेव्हा सद्गुणांचा लक्षणांचा अभाव होतो, किंवा सिंपल लक्षात घे, किंवा हेतूचा अभाव होतो. म्हणजे काय होतो सर, हेतूचा सिंपल आहे, हेतूचा अभाव होतो म्हणजे काय सर, सिंपल आहे, दूरच दिसला गेलाय, त्यामुळे यथार्थ रूप कळत नाही. सिंपल आहे बघ, बेसिक स्ट्रक्चर कळत नाही. त्यामुळे काय सर, यथार्थ रूप कळत नाही. बघ सिंपल आहे, यथार्थ रूप
कळत नाही. एक लक्षात घे सर, कळत नाही. ही लक्षात आलं तुला की सिंपल आहे. सद्गुणांचा अपोजिट काय सर? अहेतुआभास आहे. मग ह्या सद्गुणामध्ये जेव्हा सद्गुणांचा किंवा लक्षणांचा अभाव झाला किंवा हेतूचाच अभाव झाला, त्यामुळे आपल्याला यथार्थ रूप कळत नाही. यथार्थ रूप कळत नाही. सिंपल आहे. बर सर, सिंपल लक्षात ठेव. हेतुआभासाची डेफिनेशन मध्ये एक गोष्ट लक्षात ठेव की ज्या वेळेस सद्गुणांचा अभाव होतो, म्हणजे सर सद्गुणांचा अभाव झाला तर तुला अनुमिती ज्ञान अनुमितीचं म्हणजे सिंपल आहे, तू प्रेडिक्शनच चांगल्या पद्धतीने करू शकत नाहीस. आणि तू जर चांगल्या पद्धतीने जर प्रेडिक्शन करू शकत नसशील तर तुला ज्ञान बी चांगल्या पद्धतीने तुला भेटणार नाही. ही गोष्ट लक्षात घे. म्हणजे अनुमितीला प्रतिबंध करणारा ज्ञानाचा ही जी विषय आहे, यथार्थ ज्ञानाच्या अनुमानाला प्रतिबंध करणारा जी विषय आहे त्याला काय म्हणायचं? हेतुआभास आहे. लक्षात ठेव, अनुमितीला प्रतिबंध करणारा म्हणजे काय सर? नॉलेज आपल्यापर्यंत येऊ दिना गेले त्याला काय म्हणायचं? हेतुआभास. सिंपल गोष्ट लक्षात घे. अनुमितीला सिंपल आपल्याला नॉलेजच घेऊ दिना गेले रे बाबा. ही नॉलेज कशाचं घ्यायचं होतं सर? पर्वतावरची जाळ लागलेला होता त्याचं आपल्याला नॉलेज घ्यायचं होतं. मग ही जी अनुमिती आहे त्या अनुमितीचा प्रतिबंध करणारा सर, प्रतिबंध म्हणजे काय सर? त्याच्यामध्ये ऑब्स्टॅकल आणणारा अनुमितीला सिंपल लक्षात घ्या. अनुमितीचा कशाला? अनुमितीला सर सिंपल लक्षात घेतो. अनुमितीला प्रतिबंध करणारा सर, अनुमितीला प्रतिबंध करणारा सिंपल आहे. काय याच्यात डोकं लावायची गोष्टच नाही. अनुमिती म्हणजे काय सर? की पर्वतावर आग आहे जी मला नॉलेज व्हायले, मग त्या आगीचं नॉलेजच मला होणार नाही. हे काय दाखवणार मला? धुरासारखी कुठली त्या गोष्ट दाखवल आणि मी त्याला काय म्हणाल? धूर म्हणाल. म्हणजे मला इथे चिवत्यात काढायचा कार्यक्रम केलेला आहे. ही लक्षात घे की अनुमितीला प्रतिबंध करणारा म्हणजे यथार्थ ज्ञानाचा जी विषय आहे त्याला काय म्हणायचं? हेतुआभास. म्हणजे अनुमितीला प्रतिबंध करणारा यथार्थ ज्ञानाचा जी विषय आहे सर, ज्ञानाचा विषय त्याला काय म्हणायचं सर? त्यालाच काय म्हणायचं? म्हणजे अनुमितीला कायम ऑब्स्टॅकल करणार आहे त्यालाच काय म्हणायचं? हेतुआभास. त्याला हेतुआभास म्हणतात. म्हणजे काय सर? अनुमितीला काय करणार आहे सर? त्यानं कायम विरोधात राहणार आहे अनुमितीला प्रतिबंध करणारा यथार्थ ज्ञानाचा जे विषय आहे सर त्याला काय म्हणतो? हेतुआभास म्हणतो. बर सर, मी ह्याला हेतुआभास म्हणलो. बर, ह्या हेतुआभास इतका लाडाचा आहे, ह्याला न्यायदर्शनाने काहीतरी नाव दिलेलं आहे, तर्कसंग्रहाने काहीतरी नाव दिलेलं आहे आणि चरकाने देखील काहीतरी नाव दिलेलं आहे. ती पण सांगतो तुला. बघ, हेतुआभास जी नाव आहे ती तर्काने दिलेलं आहे. वागा बघ, सिंपल आहे सर. काय सर? न्यायदर्शनकार काय म्हणतात? न्यायदर्शनकार सर सिंपल आहे. न्यायदर्शनकार काय म्हणतात? मी ह्याला काय म्हणतो? असद हेतू म्हणतो बाबा. असद हेतू माझ्या भाषेत सर असद हेतू म्हणतो. बर सर, तर्कसंग्रह काय म्हणतात? आपण जी नाव दिले वागा तीच. तर्कसंग्रह काय म्हणतात सर? सिंपल आहे. मी ह्याला काय म्हणतो? दृष्ट हेतू बाबू. दृष्ट हेतू, कारण मला अनुमितीच करू दिना गेले ना, ज्ञान घेऊन गेले. दृष्ट हेतू किंवा सर ह्याला काय म्हणतो सर? हेतुआभास. त्याला काय म्हणतो सर? मी हेतुआभास असं म्हणतो. बर सर, दोघांनी तर सांगितलं, तिसरे म्हणले सर मी चरक आहे. चरक बोले अपन के स्टाइल में इसको कुछ तो बोलेंगा, तो बोलो. चरकानुसार चरक काय म्हणले? सिंपल आहे सर, मी ह्याला अहेतू असं म्हणतो. सिंपल आहे. प्रत्येकाने आपापल्या भाषेमध्ये ह्याला मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर्कसंग्रहाने ह्याला काय म्हणलेलं आहे? दृष्ट हेतू म्हणलेला आहे. चरकाने ह्याला अहेतू म्हणलेला आहे आणि न्यायदर्शनकारांनी असद हेतू म्हणलेला आहे. याचे आपापले नावं पाडले. बर, इतकं गोष्ट झाली सर. सिंपल आहे. आता आपल्याला शिकायचंय कसे प्रकारे हेतुआभासाचे प्रकार पाडलेले आहेत. मी सिंपल फक्त ह्या लेक्चर मध्ये तुला एक गोष्ट सांगतो की हेतुआभासाचे तुला मी टाईप सांगतो. बघ, तर्कसंग्रहानुसार हेतुआभासाचे प्रकार लिहा, परीक्षेत प्रश्न येतो. आणि सर चरकानुसार हेतुआभासाचे प्रकार लिहा. फक्त तू बेसिक ही प्रकार मी तुला जी सांगणार आहे ती एकदा सांगणारे प्रकार लक्षात ठेव. पुढच्या लेक्चर मध्ये डायरेक्ट ह्या प्रकाराच्या डिटेल मध्ये जाऊन मी तुला एक एक प्रकार व्यवस्थित सांगणार आहे. बर सर, तर्कसंग्रहांनी काय दिलेले आहेत सर? तर्कसंग्रहोक्त हेतुआभासाचे प्रकार.
लक्षात ठेवू बघा, हेत्वाभासाचे प्रकार सिंपल आहे. ह्याने देखील प्रकार पाडलेले आहेत, 5 प्रकार पाडलेले आहेत आणि 5 प्रकार तुला व्यवस्थित पद्धतीनं मी शिकवतो. फक्त लक्षात ठेव की तर्कसंग्रहोक्त हेत्वाभासाचे प्रकार बघ लक्षात घे. सर पहिला प्रकार कुठला पाडलेला आहे ह्यानी, पूर्ण टेबलच्या फॉर्मॅटमध्ये सांगतो, अशाच नोट्स पेपर मध्ये लिहायच्या, एक देखील मार्क तुझा जात नाही. बर सर तर्कसंग्रहांनी कसं क्लासिफिकेशन, कसे प्रकार पाडलेले आहेत हेत्वाभासाचे बघ लक्षात ठेव. पहिल्यांदा सुरू आहे सव्याभिचार हेत्वाभास. सव्याभिचार अनेकांतिक म्हणलेला बरं काही नाही बघा लक्षात ठेव. अनेकांतिक, सव्याभिचार अनेकांतिक लक्षात ठेव. खूप सोपा आहे. सव्याभिचार अनेकांतिक. बर सर दुसरा कुठला आहे, सिंपल आहे. सर दुसरा कुठला आहे हो सर, इथं सव्याभिचार झालं. असिद्ध हेत्वाभास. सिंपल आहे, लक्षातच ठेवायचं, पाठच करायचं, परीक्षेत प्रश्न येणार आहे आणि ह्याच पॅटर्न मध्ये लक्षात ठेवायचं. बर सर सव्याभिचार अनेकांतिक, असिद्ध हेत्वाभास. तिसरा कुठला आहे बघा बघ लक्षात ठेव. सद हेतू मध्ये सर तुम्ही मला काय शिकलं होतं, असत प्रतिपक्ष. इथं अपोजिट कार्यक्रम आहे, तर इथं सत प्रतिपक्ष लिहायचं. व्यवस्थित चल, सत प्रतिपक्ष. बर सर सत प्रतिपक्ष लिहिलं आणि इथं काय सर बाधित हेत्वाभास. ह्याच्या भागी सर हेत्वाभास लावा ना सर, लावतो वागा हेत्वाभास. बघ सर पुन्हा चौथा प्रकार कुठला पाडलेला आहे नी, बाधित हेत्वाभास. लक्षात घे वागा, विसरतय बघ, कन्फ्युजन कुठं होतंय. असत प्रतिपक्ष, इथं अ लावलेलं नाही, सत प्रतिपक्ष हेत्वाभास आणि बाधित हेत्वाभास. सर बाधित हेत्वाभास लक्षातच ठेव. आणि सर पाचवं कुठला आहे, पाचवा आहे सर विरुद्ध हेत्वाभास. लक्षात ठेव वागा, विरुद्ध हेत्वाभास. खूप चांगल्या पद्धतीने तुला सांगत आहे, व्यवस्थित नोट्स काढ. तर्कसंग्रहोक्त हेत्वाभासाचे प्रकार शिकत आहे. सव्याभिचार अनेकांतिक, असिद्ध हेत्वाभास, सतप्रतिपक्ष हेत्वाभास, बाधित हेत्वाभास आणि विरुद्ध हेत्वाभास. ही हेत्वाभासाचे 5 बेसिक प्रकार पडलेले आहेत बघा लक्षात घे. 1 2 3 4 आणि 5 बेसिक प्रकार पडलेले आहेत. सर ह्याच्यामध्ये अजून काही प्रकार पडलेले बघायला भेटतात का, हो बघ ही सव्याभिचार अनेकांतिक मध्ये इथं आहे बघा, अनेकांतिक मध्ये अजून 3 प्रकार पडलेले बघायला भेटतात. बघ लक्षात घे, खूपच सोपं आहे, समजून घे बघा. बघ साधारण अनेकांतिक खूपच सोपं आहे, समजून घे. असाधारण अनेकांतिक आणि सर तिसरा आहे सर अनुपसंहारी अनेकांतिक. खूपच सोपं आहे वागा, लक्षातच ठेव. अनुपसंहारी अनेकांतिक. बघ 3 आहेत, सव्याभिचार अनेकांतिक मध्ये 3 पडलेले आहेत, साधारण अनेकांतिक, असाधारण अनेकांतिक आणि अनुपसंहारी अनेकांतिक. बर सर अजून कुठलं कशाचे पडलेले आहेत का, हो वागा असिद्ध हेत्वाभासाचे अजून देखील 3 क्लासिफिकेशन पडलेले बघायला भेटतात. खूपच सोपे आहेत. यात तुला सांगतो या तिघाचा कुठलंच काही पडलेलं नाही. बर सर काय हो सर, आश्रय असिद्ध. सर दुसरा कुठला आहे सर, स्वरूप असिद्ध. खूप सोपं आहे बघा, असंच लक्षात ठेव आणि असंच फ्लोचार्ट परीक्षेत काढू नये. बेसिक इंट्रोडक्शन असंच लिही. बर आश्रय सुरू झालं सर, आश्रय असिद्ध, स्वरूप असिद्ध. सर तिसरा काय सर, व्याप्यत्व असिद्ध. खूपच सोपा आहे, व्याप्यत्व असिद्ध. अरे बाबा दमानली परीक्षेत असंच लिहायचंय आपल्याला, व्याप्यत्व असिद्ध. बस पुढे सगळा भोंगळा कार्यक्रम आहे, इथं काहीच दिलेलं नाही. सतप्रतिपक्ष हेत्वाभास, बाधित हेत्वाभास आणि विरुद्ध हेत्वाभास असंच बेसिक क्लासिफिकेशन आहे. बघ तर्कसंग्रहोक्त हेत्वाभासाचे प्रकार सांगितले सर तुम्ही मला,
चांगल्या पद्धतीनं. 6व्या विचारण एकांतिक असिद्ध हेत्वाभास, सतप्रतिपक्ष हेत्वाभास, बाधित हेत्वाभास, विरुद्ध हेत्वाभास. आता आपण शिकू पुढचं काय सर, चरकाने देखील काय म्हणले, मी देखील हेत्वाभासाचे प्रकार देतो बाबा. दे बाबा, तुझी मर्जी. परीक्षेत तर आम्हालाच लिहावं लागणार आहे. द्या सर. चरक काय म्हणले, चरक म्हणले तर्कसंग्रह जर देत असेल तर मी देखील देणार, मी देखील हेत्वाभासाचे प्रकार देणार. सांगा चरकोक्त हेत्वाभासाचे प्रकार. ही देखील परीक्षेत येते बघा, लक्षात घे. चरकोक्त हेत्वाभासाचे प्रकार. चरकोक्त हेत्वाभासाचे प्रकार खूपच सोपं आहे बघा. हेत्वाभासाचे प्रकार बघ सर. तर्कांचे तर मला व्यवस्थित समजले सर. चरकांचे देखील सांगा ना. सांगतो बघा. यांनी 3 क्लासिफिकेशन दिलेलं आहे. आणि सर यांनी तर तुम्ही काय म्हणलं होतं, चरकांनी तर हेत्वाभासाला अहेतू असं म्हणलेलं आहे. अहेतू असं म्हणलेलं आहे, ही पण लक्षात ठेव बघा. अहेतू म्हणलेला आहे. बघ सर, चरकांनी हेत्वाभासाचे प्रकार दिलेत. नाव काय सर, प्रकरणसम, संशयसम आणि वर्णसम. लक्षात ठेव. प्रकरणसम, वर्णसम आणि संशयसम. लक्षातच ठेव. आणि ह्याचं देखील मी तुला बेसिक ट्रिक सांगतो की लक्षात ठेव. प्रकरणसम, वर्णसम आणि संशयसम इतकंच शिकायचंय. हेत्वाभासामध्ये तुला बेसिक इंट्रोडक्शन परीक्षेमध्ये असं लिहायचंय. नंतर हेत्वाभासाचे तर्कसंग्रहोक्त प्रकार ही आहेत बघा, आणि चरकोक्त हेत्वाभासाचे प्रकार. आता मी पुढच्या लेक्चरमध्ये तुला ह्यांचं जी डेफिनेशन आहेत म्हण, ह्यांच्यामध्ये कसा कसा कार्यक्रम दिलेला आहे ती व्यवस्थित शिकवतो. आणि त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण चरकोक्त हेत्वाभास शिकू. तोपर्यंत ह्या लेक्चरचं व्यवस्थित रिव्हिजन मार. पाठ करण्यासारखी तर हीच गोष्ट आहे. हीच गोष्ट लक्षात ठेव. आपण भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.